चला तर मंडळी, मोजून 10 मिनिटांच्यात होणारी आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी दात नसणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। एकदा नक्की करून बघा। जितक्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला बनवायचे त्यानुसार रताळे घ्यायचे आणि अशा पद्धतीने याचे गोल आकार चकत्या करून घ्यायचे। याची साल तुम्ही काढली तरी चालेल किंवा ठेवली तरी चालेल। लागलीच गॅसवर कढई ठेवून यात 2 चमचे साजूक तूप घालायचं, कट केलेले रताळे घालायचे आणि हलकासा खरपूस रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती याला छान परतून घ्यायचं। लागलीच एका साईडला गूळ चिरून घेऊयात। तुम्हाला जसंही गोड आवडतं त्यानुसार गूळ कमी जास्त इथे घेऊ शकता। गूळ चिरत असताना मी गॅस मंद आचेवर ठेवला होता। अधूनमधून इथे सुद्धा लक्ष द्यायचं। चला, गूळ मी इथे एका वाटीत काढून घेतलाय। यात अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि गूळ विरघळवून घ्यायचा। इकडे रताळे सुद्धा आपले छान परतून झाले आहेत। आता यामध्ये गुळाचं पाणी घालायचं। थोडीशी वेलची पण घालूयात, पण नाही घातली तरी सुद्धा चालेल कारण की गुळाची मस्त चव येते याला। आता याला हलवून घेऊयात आणि 1-2 मिनिटे वाफवून घेऊयात। रताळे एकदम पटकन शिजतात, त्यामुळे जास्त वेळ गॅसवर ठेवून याला ओव्हर कुक करायचं नाही कारण खूप गिळगिळीत झालेले रताळे खावेसे वाटत नाही। चला, याला 2 मिनिटे वाफवून रताळे छान शिजवून घेतले। आता यावर झाकण न ठेवता यातलं पाणी आपण आटवून घेऊया। तर बघा, यातलं पाणी आटून असा छान पाक तयार झालेला आहे। तो आपल्याला आटवून घ्यायचा नाही, असाच ठेवायचा म्हणजे खायला एकदम मजा येईल। आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड झाल्यावर मग सर्व करायचं कारण गुळाचे चटके बसतात। रताळे तुम्ही बघू शकता मस्त शिजलेत। चला सर्व करूयात। तर मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर खूप खूप शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा। लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपी सोबत।